इकडे आपल्यासोबत इब्राहिम खान आहेत, जे सद्भाव मंचातले, जे इथे काव्या मॅडमच्या सपोर्टमध्ये आले आहेत. आपण जाणून घेऊ की त्यांना या विषयावर काय म्हणायचं. आम्ही जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय या संघटनेत सद्भाव मंचचा मी कार्यकर्ता आहे, महाराष्ट्र समन्वयक आहे. जेव्हा आम्हाला या गोष्टी कळल्या काव्या मॅडमकडनं, तेव्हा त्यांना भेटायला आलो. आणि आजच्या जो वातावरण चालू आहे धार्मिक भेदाचं, ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी जर भूमिका घेतली तर दंगेखोर काय करू शकत नाही, याचा आम्हाला अनुभव आहे. ह्यांनी जी भूमिका घेतली ही भूमिका प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहे. त्या प्रेरणा देणाऱ्या भूमिकेमुळं आम्ही त्यांचं ॲप्रिशिएट करण्यासाठी मी इकडे आलो. कारण तुम्ही स्वतः एकटे समजू नका, तुमच्यासारखे खूप भारतीय आहेत ज्यांना या गोष्टी पटत नाही, हे यांचा विरोध करत आहेत. ते आणि आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत आहोत. रेप-वर वेळेत जर कारवाई झाली तर अशा छुटपूट घटना होणार नाहीत. ह्याच्यामध्ये पोलिसांनी याच्या गोष्टीचं कॉग्निजन घ्यावा आणि आरोपींवर कडक कारवाई करावी. ज्यांना त्यांचं काम भविष्यामधलं कमी होईल तर त्यांनी कारवाई नाही केली की पोलिसांचं काम भविष्यामध्ये वाढत जाणार आहे. एवढंच आमच्या भावना आहेत. त्या ताईंचं आम्ही खरं म्हणजे नाही का मनापासून त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. ते पुढे आल्या, 100 नंबरवर त्यांनी फोन लावले, पोलीस इथं आले. पोलीस आल्यानंतर ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होते, आज 4 दिवस झाले पण पुणे पोलीस यांच्यावर कारवाई करत नाही. त्या सर्व कार्यकर्ते जे आले होते इथं दंगामस्ती करत होते, त्यांचे फुटेज आहे, CCTVमध्ये आहे, मध्ये त्यांचे चित्रीकरण झालेलं आहे. पुणे पोलिसांनी वास्तविक पाहता ते मागून घेतलं पाहिजे. आणि अशा लोकांवर, ज्या लोकांनी इथं दंगा केलेला आहे, 153B प्रमाणे दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, अशा मोठ्या कलमाखाली त्यांना अटक केली पाहिजे. देशाचा नागरिक म्हणून मला आज असं वाईट वाटतं, फील होते की. आणि मला सांगू द्या की ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे. तो कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, का आमच्या समाजाचा कुणाला त्रास नाही आहे. जे काय आमची भक्ती असते, आराधना असते, ते आम्ही चर्चमध्ये करतो. तरी देखील या अशा काही ना काहीतरी निमित्ताने, जसं आपल्या भावाने सांगितलं की ती टोपी त्यांनी स्वखुशीने घातलेली आहे, तो पण एक भारताचा नागरिक म्हणून त्या सणामध्ये, ख्रिसमसमध्ये तो आनंद त्याचा साजरा करतोय. आणि असं असताना कोणीतरी येऊन त्याला जोर जबरदस्ती करून ते टोपी काढायला सांगते, तर याचा मी एक भारताचा नागरिक म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो. आणि पोलिसांना माझं खरंच हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे, ताईंना न्याय मिळवून द्यावा. CCTV फुटेजमध्ये जे कोणी आरोपी दिसत आहेत, ज्यांनी इथे अतिरेक आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, ज्या हिंदुत्ववादी शक्तीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल करावा. मोठा प्रश्न हा उभा राहतोय की हे पोलीस स्वतःच्या स्वमर्जीने करतायत की पोलिसांवरती राज्याचा दबाव आहे. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं आता आपल्याला पोलीस किंवा आपले प्रशासन इतकंच देऊ शकेल. आणि असेच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.